हिंददी चादर समागमात श्री गुरु ग्रंथ साहेबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी। मान्यवरांसह हजारो भाविकांची हजेरी। श्री गुरु ग्रंथ साहेबजींच्या दर्शनाने भक्तांचा महासंगम। नांदेड दिनांक 24 जानेवारी। हिंददी चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहादी समागमन वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, पोहरा देवीचे महंत सुनील महाराज, बाबूसिंग महाराज, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्यासह हजारो भाविकांनी श्री गुरु ग्रंथ साहेबजी यांचे पावन दर्शन घेतले। सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे। सर्व जिल्ह्यातून व नांदेड शहरातून आलेल्या हजारो भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत। भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे। भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहे। गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे। श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहादी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश पोहोचत आहे। मालेगाव प्रतिनिधी युसुफ पठाण।